आता मुंबईतनं पावसासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी समोर येते। सकाळच्या विश्रांतीनंतर मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि सध्या अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून थेट आपल्या सोबत सचिन घटनास्थळी आहे। तर सचिन, काय सांगाल? अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आणि सकाळच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाचं या ठिकाणी आगमन मुंबईमध्ये झालंय। काय अधिकची माहिती? नक्कीच आपण बघतोय की सध्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतोय। इथे परिस्थिती एवढी वाईट आहे की लोक इथे छत्री देखील उघडू शकत नाहीत। आपण बघतोय की कशा प्रकारे सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला इकडे सुरुवात झालेली आहे आणि लाटा देखील अक्षरशः समुद्रात उंच उंच उसळतात आणि तटावरती प्रहार करताना आपल्याला दिसून येतात। मुंबईचा मरीन ड्राईव्ह परिसर आहे आणि तिथे सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झालेली आहे। गेल्या 24 तासात दक्षिण मुंबईमध्ये जवळपास 71 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, तर पूर्व उपनगरामध्ये 72 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, तर पश्चिम उपनगरात 59 मिलीमीटर पाऊस झाला होता। गेला दिवसभर पाऊस रिमझिम पाऊस होता, मात्र मुसळधार पाऊस पडत नव्हता। मात्र आज आपण बघतोय की कशा प्रकारे मुसळधार पावसाला इथे सुरुवात झालेली आहे। मरीन ड्राईव्हवरती सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामध्ये अक्षरशः लोकांना छत्री देखील उघडणं शक्य होत नाही। त्यामुळे आपण बघतोय की कशा प्रकारे लोक या पावसाचा आनंद घेत आहेत। पोलीस बंदोबस्त देखील इकडे ठेवण्यात आलेला आहे, जेणेकरून कोणीही समुद्र किनाऱ्याच्या जवळ जाणार नाही, आत जाणार नाही। आणि आपण बघतोय की कशा प्रकारे पावसाने इकडे चांगला जोर धरलेला आपल्याला मरीन ड्राईव्ह परिसरात दिसून येतोय। अगदी सचिन, काल सुद्धा समुद्रामध्ये मोठ्या लाटा उसळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्या संदर्भात काही सूचना करण्यात आल्या का प्रशासनाकडून? नक्कीच आज जवळपास 4 मीटरपेक्षा उंचीच्या लाटा समुद्रात कोसळणार आहेत। त्यामुळे नक्कीच प्रशासनाने एक इशारा नागरिकांना दिलेला आहे आणि त्यासोबतच कोणालाही भरतीच्या वेळेला समुद्र अगदी नक्कीच धन्यवाद सचिन दिलेल्या या माहितीसाठी।